नमस्कार. ग्रामगीता अध्याय 10 भाग 57. आज आपण ग्रामगीतेच्या 10व्या अध्यायाला सुरुवात करणार आहोत. या 10व्या अध्यायात संत तुकडोजी महाराजांनी संघटन शक्ती, संघटन कार्यात येणारे अडथळे, संघटनेची आवश्यकता आणि निवडणुकांचे दुष्परिणाम या मुद्द्यांविषयी चर्चा केलेली आहे. 10व्या अध्यायाची सुरुवात एका सेवानुभवी श्रोत्याच्या शोककथेच्या निवेदनानं झालेली आपल्याला पाहायला मिळते. तो श्रोता आपल्याला ग्रामसेवा करत असताना आलेला अनुभव आपल्याला सांगू लागतो. तो म्हणतो, सेवावृत्तीनं वागलं तर निश्चितच ग्रामोद्धाराचं फळ मिळतं. सेवा करायची असेल तर लोकांना वश करून घेण्याशिवाय पर्याय नसतो. हे तत्वतः जरी खरं असलं तरी प्रत्यक्ष अनुभव वेगळाच असतो. काही स्वार्थी लोकांना ही ग्रामसेवा नकोशी वाटू लागते. काही विद्वान, काही श्रीमंत आणि सरकार दरबारी वजन असलेली काही माणसं आपल्याला गावाचं पुढारीपण मिळावं यासाठी धडपडत असतात. सर्वसामान्य लोकांनी आपल्याच पंखांखाली राहावं म्हणून लोकसेवेचं सोंग घेतात. लोकांना प्रलोभनं दाखवतात, गुंडांना प्रोत्साहन देतात आणि अशा विघ्नसंतोषी लोकांचं प्रेम संपादन करतात. अशा परिस्थितीत आमच्यासारख्या निस्वार्थी कार्यकर्त्यांची सेवा दुबळी ठरते. कारण भोळी जनता सोंगांना बळी पडते. तो कार्यकर्ता पुढे सांगतो, मी ज्या गावात काम करत होतो तिथं अशीच एक घटना घडली. सेवकांनी गावाचा कायापालट केला होता. गावात वृक्षारोपण केलं. ती रोपटी व्यवस्थित वाढतील यासाठी परिश्रम घेतले आणि सगळी झाडं फुलू फळू लागली होती. दुर्दैवानं त्या गावात सोसाट्याचा वारा आला आणि फुलं, फळं, वेली, झाडं यांचा जोळामोळा झाला. काही क्षणात सगळ्या स्वप्नांचा चक्काचूर झाला. ज्यांनी आपल्या घामाने ही झाडं, वेली वाढवल्या होत्या त्यांना अतोनात दुःख झालं. पण याच घटनेचा फायदा घेण्यासाठी काही गावभेदी घुसले. लोकांच्या मनात भ्रम निर्माण केला आणि गावात फूट पाडली. आपण या कठीण प्रसंगी सेवा करण्यासाठी आलो आहोत असं भासवून आपल्या स्तुतीपाठकांना गावात घुसवलं आणि खऱ्या ग्रामसेवकांच्या चुकांमुळे हे वादळ झालं असा प्रचार सुरू केला. याचा परिणाम म्हणून गावात वादविवाद सुरू झाले आणि मग साहजिकच अनेक पक्षांनी त्यात उड्या घेतल्या. कधी उघडपणे तर कधी आडवळणाने गावकऱ्यांच्या मनात भीती, अस्वस्थता, अस्थिरता निर्माण केली जाऊ लागली. सज्जन एकीकडं तर दुर्जन दुसरीकडं अशा तऱ्हेनं गावात तमाशा सुरू झाला. व्यक्तिस्वार्थ इतका बोकाळू लागला की प्रत्येकजण आपल्या मनाचा राजा असल्यासारखा वागू लागला. आमिष, प्रलोभनं यांचा पूर उसळू लागला आणि सगळा गावच त्यांच्या मागं लागून भ्रमिष्ट झाला. क्रमशः